Welcome back, students. Yesterday we seen the two applications of circular motion. Okay, we studied the application of uniform circular motion. First one is vehicle along a horizontal circular track. जेव्हा एखादं व्हेइकल एका हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वरून ट्रॅव्हल करत असतं त्यावेळी त्याची किती वेलॉसिटी असावी किंवा त्याच्यावर कुठले कुठले फोर्स अप्लाय होतात, त्याची मॅक्झिमम वेलॉसिटी किती असावी किंवा सेफेस्ट वेलॉसिटी किती असावी हे आपण कॅल्क्युलेट केलं. याच्यामध्ये आपण म्यू हा टर्म पाहिलेली. म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन म्हणू आपण त्याला, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. जर आपण नीट विचार केला तर कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा सरफेसच्या रफनेसवर म्हणजे त्या रोडच्या रफनेसवर आणि टायरवर अवलंबून असतो. हा प्रत्येक व्हेइकलचा सेमच असेल असं नाही, कारण की थोडंसं रोडमध्ये जर बघितलं आपण तर रोड थोडेसे अनयुनिफॉर्म असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स हा कॉन्स्टंट राहील असं सांगू शकत नाही आपण. ओके, मग त्यासाठी आपल्याला टोटली त्याच्यावर डिपेंड राहता येत नाही. म्हणून जेव्हा एखादा शार्प टर्न असेल तर तिथे आपण थोडासा काय करतो, द आउटर एज इज इन्क्लाइंड बाय सम अँगल. सी दिस फिगर, व्हेन the outer edge of the road is inclined by some angle over the inner edge, such a phenomenon is called as banking of road. ह्याला आपण काय म्हणतो, बँकिंग ऑफ रोड. जर तुम्ही हा पहिला पॅराग्राफ रीड केला तर तुमच्या लक्षात येईल की हॉरिझॉन्टल सरफेसचा आउटर एज जर मी इन्क्लाइन करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, बँकिंग ऑफ रोड. आणि ज्या अँगलला आपण तो इन्क्लाइन करतोय त्याला आपण अँगल ऑफ बँकिंग म्हणतो. आता हे थर्ड ऍप्लिकेशन आहे आपलं. याच्यामध्ये आपण तीन गोष्टी काढणार आहे. पहिलं म्हणजे आपण काढणार या बँक्ड रोड वरून तो व्हेइकल जाण्याचा सेफेस्ट वेलॉसिटी और सेफेस्ट स्पीड, ज्यामध्ये तुमच्या टायरचे आणि फ्रिक्शन सरफेसच्या फ्रिक्शनचा काही संबंध येणार नाही. तो लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे, त्यामुळे त्याचा फ्रिक्शन फोर्सचा काही यूज होणार नाही. म्हणजे तो सेफली तिथून तो जो व्हेइकल आहे तो सेफली तिथून ड्रिव्हन होऊन जाईल. नंतर आपण बघणार आहे की मिनिमम लोअर स्पीड किती असावं की ज्याच्यामध्ये टायरचा जो फ्रिक्शन्स आहे तो हेल्प करेल त्या व्हेइकलला तिथून पुढे जाऊन देण्यासाठी. आणि त्याचबरोबर आपण अप्पर स्पीड लिमिट पण काढणार आहे. म्हणजे आपण तीन कन्सेप्ट काढणार आहे इथं, सेफेस्ट वेलॉसिटी और सेफेस्ट स्पीड, मोस्ट सेफ स्पीड म्हणू आपण त्याला, आणि त्याच्याबरोबरच आपण काढणार आहे लोअर स्पीड आणि नंतर काय काढणार आहे, अप्पर स्पीड. हा छोटासा फेनॉमेनॉन आहे, खूप इंटरेस्टिंग आणि समजायला सोपा आहे. फर्स्टली वी हॅव टू ड्रॉ द एफबीडी ऑफ दॅट व्हेइकल. आपण जर इथं बघितलं तर आपण एक वर्टिकल सेक्शन घेतलाय याचा, या व्हेइकलचा अलॉंग द रोड. This is the road, this is the horizontal surface, this is inclined surface making an angle theta. If the vehicle is considered as a point mass, आपण जर vehicle ला point mass म्हणून कन्सिडर केलं तर याच्यावर फोर्स किती अप्लाय होतात बघूया. ओके, तर सुरुवातीला याला एक फोर्स खाली ऍक्ट होणार, त्याचं वेट त्याला खाली ओढणार mg. ओके, आणि ही जी नॉर्मल रिएक्शन आहे हा इन्क्लाइंड सरफेस असल्यामुळं आपला नियम काय सांगतो की नॉर्मल रिएक्शन ही पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला कायम काय असते, परपेंडिक्युलर असते. ठीक आहे, या सरफेसला परपेंडिक्युलर असते, म्हणून आपण ही काढताना थोडीशी अशी तिरकी काढतोय. इफ द थीटा इज अँगल ऑफ बँकिंग देन द अँगल बिटवीन एन अँड एन कॉस थीटा हा एक कॉम्पोनंट आहे त्याच्यामधला अँगल सुद्धा थीटा येणार आहे. ओके, बाय द हेल्प ऑफ जिओमेट्री. Now this n is divided into two components. One is called as n sin theta, which is horizontal component, and n cos theta, which is vertical component. आपण रिझॉल्युशन 11th मध्ये पाहिलेलं आहे कसं करायचं ते. ओके, आता n sin theta हा एक फोर्स झाला आणि n cos theta हा एक फोर्स झाला, कारण की नॉर्मल रिएक्शन हा फोर्स होता, त्याला आपण रिझॉल्व केलं दोन रेक्टँग्युलर कॉम्पोनंट मध्ये. n sin theta मिळाला आपल्याला आणि काय मिळालं, n cos theta मिळालं. If we see this figure, we can easily
मेन्शन और इझिली राईट डाऊन द इक्वेशन रिगार्डिंग इट. काल जसे आपण इक्वेशन लिहिले सेम तसे आपण इथे इक्वेशन लिहू शकतो. खूप इझी आहे इक्वेशन. इथं आपण फ्रिक्शन फोर्स घेतलेला नाहीये कारण की जी बॉडी आहे जो व्हेइकल आहे ते सेपरेट स्पीडने निघाले त्यावेळी त्याचा लिमिटिंग फ्रिक्शन मध्ये कन्व्हर्जन झाले त्यामुळे तिथं तुम्हाला फ्रिक्शन फोर्स अवेलेबल होणार नाही किंवा तिथे ऍक्ट होणार नाहीये. आता आपण त्याला इलिमिनेट नाही करत आता सध्या आपण त्याला इग्नोर करतोय. ओके इथे लिहिलंय सुद्धा बघा. कन्सिडरिंग द व्हेइकल टू बी पॉइंट अँड इग्नोरिंग द फ्रिक्शन वी आर इग्नोरिंग इट नॉट इलिमिनेटिंग. ओके म्हणून आपण हे एवढेच फोर्सेस दाखवलेत. आता इथे दोन इक्वेशन्स तयार होणार कारण की तुमचा जो व्हेइकल आहे तो ना खाली जातोय ना वर जातोय म्हणजे हे दोन एकमेकाला फोर्स काय करणार आहेत बॅलन्स करणार आहेत. आपल्याला हे सगळं चांगलं माहित आहे. म्हणजे पहिलं आपलं इक्वेशन येणार n cos θ इज इक्वल टू mg. n cos θ इज इक्वल टू mg. पहिलं तर आपलं क्लिअर झालं. फर्स्ट इक्वेशन इज n cos θ इज इक्वल टू mg. नाउ द n sin θ is acts towards the center of this road. या रोडच्या कर्वेचरच्या सेंटरकडे ऍक्ट होतं. याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. हा एक फोर्स आहे n sin θ आणि तो सेंटरकडे ऍक्ट होतोय ऑन ए सर्क्युलर ट्रॅक म्हणून आपण त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. म्हणून आपण इक्वेशन काय लिहू शकतो त्याचं n sin θ इज इक्वल टू mv²/r किंवा mr ओमेगा स्क्वेअर. काल आपण हे डेरिव्हेशन पाहिलेले आहे त्यांचे. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mr ओमेगा स्क्वेअर किंवा mv²/r. आता जर हे दोन इक्वेशन माझ्याजवळ असतील तर मी इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करतोय. जर तुम्ही हा व्हिडिओ बघताना तुमची नोटबुक घेऊन बसला आणि त्याच्याबरोबर जर मी सांगतोय तसे डेरिव्हेशन लिहायचा प्रयत्न केला तर अजून छान समजायला मदत होईल. आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत बाळांनो. n cos θ इज इक्वल टू mg आणि n sin θ इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. ओके जर मी हे दोन इक्वेशन ह्या इक्वेशन 2 ला या इक्वेशन 1 ने डिवाइड केलं तर n लाईन कॅन्सल होतंय. sin θ अपॉन cos θ आपल्याला tan θ मिळेल बरोबर आहे. आणि त्याचबरोबर mv²/r डिवायडेड बाय mg m लाईन कॅन्सल होऊन जाईल म्हणजे माझा फॉर्म्युला मिळाला v²/rg. tan θ इज नथिंग बट v²/rg. या फॉर्म्युल्यावरून आपण तीन गोष्टी काढू शकतो सिंपल गोष्टी. पहिलं मोस्ट सेफ स्पीड. सेफ स्पीड म्हणतोय आपण ना ते हायर स्पीड आहे ना ते लोअर स्पीड आहे. ते मोस्ट सेफेस्ट स्पीड आहे की ज्याने तो विदाउट टिअरिंग अँड गिअरिंग तो आरामात टायर्सला बिना कुठली हानी पोचता व्हेइकल निघून जाईल. फॉर पर्टिक्युलर रोड r अँड θ आर फिक्स्ड. आता कुठलाही रोड घेतला तर r आणि θ फिक्स असणार आहे. thus this expression gives us the expression for most safe speed not minimum or maximum on this road which is equal to vs is equal to. आता जर vs चा फॉर्म्युला काढायचा असेल तर rg इकडे जाणार आणि v² is equal to tan θ rg. that's why vs is equal to √rg tan θ. this is the most safest speed. ओके आपण तिथं मेन्शन करून घेतलं पाहिजे. तुम्ही जर वर्ड नोटबुक मध्ये लिहित असाल तर तिथं लिहिलं पाहिजे दिस इज अ मोस्ट सेफेस्ट स्पीड. ओके कधी कधी आपल्याला अँगल ऑफ बँकिंग काढायला विचारतात. आता तोच फॉर्म्युला हाच फॉर्म्युला आपण अँगल ऑफ बँकिंग साठी वापरणार. काय करणार टॅन पलीकडे टाकणार टॅन इनवर्स होणार म्हणजे θ इज इक्वल टू काय मिळालं टॅन इनवर्स ऑफ v²/rg. द θ इज इक्वल टू टॅन इनवर्स v²/rg. ओके आता स्पीड लिमिट किती असावं. आता सेफेस्ट स्पीड तर आपल्याला मिळाले. मी पुन्हा सांगतो आपल्याला सेफेस्ट स्पीड तर मिळून गेले त्याचा फॉर्म्युला √rg tan θ. now we have to find the lower limit speed and upper limit speed. आता लोअर लिमिट स्पीड काढायचं असेल तर आपण असं कन्सिडर करूया when the vehicle ही फिगर आपण बघूया 1.7 फिगर नीट पाहूया. when the vehicle is traveling along a banked road with minimum possible speed. मिनिमम पॉसिबल स्पीडला आहे तेव्हा साहजिकच त्याची जी इम्पॅक्ट आहे किंवा त्याचा 10 आहे जे फोर्सेस आहेत ते डाऊनवर्ड साईडला लागणार आहेत बरोबर. म्हणून त्याचा फ्रिक्शन फोर्स वरती ओढला जातोय. फ्रिक्शन फोर्स त्याला वरती ओढतोय म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन वरती ओढतोय बरोबर. हे टायरची ग्रीप आणि ग्राउंड हे दोन्ही एकामेकाला पॅक करून बसले त्यामुळे व्हेइकल खाली जात नाहीये. ओके जर स्लिपरी असतं तर तो आरामात खाली आला असता. तर इथं काय होतंय फ्रिक्शन फोर्स हा वरच्या दिशेने लागतोय. द फ्रिक्शन फोर्स इज ऍक्ट अलॉंग द डायरेक्शन ऑफ इन्क्लाइन्ड प्लेन इन अपवर्ड डायरेक्शन.
म्हणजे तो वरच्या डायरेक्शनला लागतोय, म्हणून एफ एस आपण इथं लिहिलाय. आता इथं जर आपण जिओमेट्री पाहिली तर हा सुद्धा हॉरिझॉन्टल सरफेस आहे, हा इन्क्लाइंड सरफेस आहे, हा पण इन्क्लाइंड आहे, हा पण हॉरिझॉन्टल आहे. इथं जर अँगल थीटा असेल तर हा अँगल सुद्धा थीटा असणार आहे. हे वेगळं एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही. या फिगर मधले आपले फोर्स तर कंटिन्यू राहिलेलेच आहेत. कुठले कुठले फोर्स? एम जी, एन कॉस थिटा आणि एन साइन थिटा इथे दिसत आहेत बघा. एम जी दिसतोय, एन कॉस थिटा दिसतोय आणि एन साइन थिटा दिसतोय. जेव्हा आपण एखादा फोर्स रिझॉल्व्ह करतो तेव्हा त्या फोर्सला मेन्शन करावंच असं काय नियम नाही. हे दोन फोर्सेस आपल्यासाठी सफिशियंट आहेत. ओके. आता एफ एस हा सुद्धा इन्क्लाइंड आहे, एफ एस हा सुद्धा इन्क्लाइंड आहे, त्याला सुद्धा आपण काय करतोय? रिझॉल्व्ह करतोय. म्हणजे मला इकडे मिळाला एफ कॉस थिटा आणि इकडे काय मिळाला? एफ एस साइन थिटा. अंडरस्टँड? डायरेक्शन सगळ्यांच्या समजून घेतले आपण. आता किती फोर्स ऍक्ट झाले बॉडीवर? एफबीडी काढतोय ना आपण, त्या बॉडीवर किती फोर्स ऍक्ट झाले? तर टोटल फोर्स झाले 1 2 3 4 अँड 5. 5 फोर्स अप्लाय झाले. आता यातले जे एकामेकाला बॅलन्स करतायत किंवा एकामेकाच्या विरुद्ध ऍक्ट होत आहेत त्यांचं आपण इक्वेशन मांडू शकतो. ओके. आधी ह्या डायग्रामचे आपण इक्वेशन काढून लोअर लिमिट काढूया आणि नंतर इकडे जाऊया. ओके. आता चला पहिलं इक्वेशन आपण याचं बनवूया. ही डायग्राम आहे आपल्याकडे. आता एम जी आहे, हा एम जी खाली वळतोय आणि एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा वरती वळतायत. बरोबर? म्हणजे या दोघांची ऍडिशन ही एम जी एवढी असणार आहे. समजते सगळ्यांना? बिकॉज द व्हेइकल इज गोइंग थ्रू द इन्क्लाइंड प्लेन. हा वर जात नाहीये किंवा खाली जात नाहीये, म्हणजे ह्या दोन फोर्सला हा एकटा एमजी काय करतोय? बॅलन्स करून टाकतोय. त्यामुळे इथं पहिला फॉर्म्युला काय येणार? एमजी डाऊनवर्ड डायरेक्शनला जर असला तर या दोघांची ऍडिशन होणार बाळांनो. म्हणजे काय फॉर्म्युला येणार? एमजी इज इक्वल टू एफ एस साइन थिटा प्लस एन कॉस थिटा. ओके. एफ एस साइन थिटा प्लस एन कॉस थिटा. काल एका विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारलेला की सर हा फॉर्म्युला आपण कुठे यूज करतो का न्यूमरिकल्स मध्ये वगैरे वगैरे. तर हा फॉर्म्युला नाही बाळांनो, हे एक्सप्लेनेशन आहे. इथे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स आर इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत आणि ते काय होत आहेत? एकामेकाला बॅलन्स करतायत. म्हणून आपण इथं काय लिहिलंय? जे रिअल फोर्सेस असतील ते सेंट्रिपिटल फोर्स बरोबर आपण बॅलन्स करतोय. त्याचा रिझल्टंट किती मिळतोय? आपल्याला 0 मिळतोय. ओके. ही फोर्स नेट फोर्स काढण्याची मेथड आहे की सगळ्या फोर्सेसची काय करतो आपण? ऍडिशन करतो ऍज पर देअर डायरेक्शन्स. ठीक आहे. सेम तसं इथं करतोय. आता आपण इथं आपण वरती जाणारे हे दोघं आहेत त्यांना ऍड करतोय आणि ते इज इक्वल टू एम जी, किंवा या तिघांची जर ऍडिशन केली तर हा प्लस घेतला तर हे दोन मायनस घ्यावे लागतील आणि आन्सर 0 येईल. ओके. क्लिअर? आता एम जी इज इक्वल टू काय मिळालं? एफ एस साइन थिटा प्लस एन कॉस थिटा. एम जी इज इक्वल टू एफ एस साइन थिटा प्लस एन कॉस थिटा. नाउ there is another two forces which is n sin theta and fs cos theta. हे दोन आहेत, हे दोन्ही एकामेकाला अपोजिट आहेत बघा. आणि आतल्या बाजूला कुठला फोर्स लागतो? तर आपला सेंट्रिपिटल फोर्स लागतो. जर सेंट्रिपिटल फोर्सचा जर मला फॉर्म्युला काढायचा असेल mv²/r, तर n sin थीटा मधून fs cos थीटा काय करावं लागेल? मायनस करावं लागेल, कारण की याची डायरेक्शन याच बाजूला आहे आणि याची अपोजिट आहे. म्हणून अजून एक इक्वेशन मिळते आपल्याकडं mv1²/r. 1 घेतोय आपण लोअर लिमिट साठी, इज इक्वल टू n sin थीटा मायनस fs cos थीटा. मिळाले दोन इक्वेशन. ओके. आपण जर हे रीड आउट केलं तर मी हे जे बोललो ते सगळं इथं मेन्शन केलं असेल. इथं बघा काय सांगितले? फॉर स्पीड v1 विच इज स्मॉलर दॅन rg tan थीटा. आपला जो rg tan थीटा आहे तो सेपरेट स्पीड आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे स्पीड त्याचं. बरोबर आहे. therefore mv1/r इज स्मॉलर दॅन n sin थीटा. इज दॅट क्लिअर? त्यामुळे आपण हे इक्वेशन मांडतोय इथे. हे दोन इक्वेशन लक्षात आले सगळ्यांच्या? आता सिम्पली जसं आपण फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड, सगळ्यात कमी पॉसिबल स्पीडला एफएस इज मॅक्झिमम, मिनिमम पॉसिबल स्पीडला एफएस काय असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. म्हणजे तो लिमिटिंग इक्विलिब्रियमला गेला. आणि विच इज इक्वल टू व्हॉट? म्यू एस इंटू एन. जर लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये असेल तर एफएस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. हे माहित आहे आपल्या सर्वांना. fs is equal to mu s into n. Using this and this equation and
सॉल्विंग द मिनिमम पॉसिबल स्पीड, हे जर इक्वेशन मी ह्यात टाकून दिलं आणि हे सॉल्व्ह केलं म्हणजे मी काय करणार आहे, याला डिवाइड करणार आहे, डिवाइड करून सोडवून टाकणार आहे. एवढं काय अवघड नाही. तुम्ही जर सॉल्व्ह करायला घेतलं तर 2 मिनिटात होऊन जाईल. जर नाहीच कळलं तर मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला सोडवून त्याचा पिक पाठवेल. ठीक आहे. तर V1 मिनिमम इज इक्वल टू और V मिनिमम इज इक्वल टू फॉर्म्युला काय मिळतोय नीट बघूया. अंडर रूट RG tan θ मायनस μs, नीट बघा, tan θ मायनस μs where μs is the coefficient of static friction divided by 1 plus μs tan θ. यातल्या सगळ्या टर्म्स आपल्याला जवळजवळ माहित असतात. R म्हणजे रेडियस ऑफ द बँक्ड कर्व रोड असते, G इज ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, θ इज अँगल ऑफ बँकिंग अँड μs इज व्हॉट, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. जर आपण ह्या इक्वेशन कडे नीट पाहिलं 1.3 कडे, जर μs हा 0 असेल, जो आपण पहिल्या केस मध्ये घेतलेला, निग्लेक्ट करून टाकलेलं त्याला आपण केलं होतं ना, जर μs हा 0 असेल तर बघा RG tan θ मायनस 0 1 प्लस μs इंटू tan θ आहे ना, μs इंटू tan θ 0 येणार, 1 प्लस 0 0 1 येणार. त्यामुळे इक्वेशन काय मिळालं, RG tan θ आपल्या पहिल्या इक्वेशनला मॅच होते. म्हणजे जर μs 0 असेल तर आपलं सेपरेट स्पीड आरामात मिळून जाते आपल्याला. समजतंय. मग हे एक इक्वेशन मिळालं आपल्याला. हे कशाचं मिळालं, V मिनिमम. आता सेम असं आपण V मॅक्झिमम काढूया. V मॅक्झिमम तर याच्यापेक्षाही सोपं आहे. आता V मिनिमम आपल्याला समजलंय, आपण रिझॉल्व्ह करायचे समजलेत आपल्याला फोर्सेस. तर बघूया काय होतंय. आता जेव्हा मॅक्झिमम स्पीड असतं म्हणजे तो तुमच्या सेपेस्ट स्पीड पेक्षा जास्त आहे. आता याची वेलॉसिटी, आता सेपेस्ट स्पीड पेक्षा वेलॉसिटी काय आहे, जास्त आहे, किंवा स्पीड जास्त आहे. साहजिकच हा अपवर्ड डायरेक्शनला जाण्याचा प्रयत्न करणार, ही टेंड टू गो अपवर्ड डायरेक्शन. त्यामुळे जो फ्रिक्शन फोर्स आहे तो त्याला डाऊनवर्ड खाली ओढणार. बरोबर, फक्त डायरेक्शन चेंज झाली, बाकी काही नाही बाळांनो. ओके, हा इकडे होता, आता हा इकडे आलाय. आता जर हा इकडे येत असेल तर पुन्हा याला रिझॉल्व्ह करायचं. वी ऑल नो दॅट दिस इज θ, देन दिस बिकम θ. ओके, अल्टरनेट अँगल आपण तयार केली, जिओमेट्रीचा उपयोग केला. मग इथं Fs इज इक्वल टू काय मिळालं, Fs cos θ, आणि इथं काय मिळालं, Fs sin θ. क्लिअर. आता ह्या पॉइंट मासला आपण काय करतोय, रिझॉल्व्ह करतोय किंवा FBD काढतोय त्याची. ह्या पॉइंट मासची हा mg खाली येतोय, n cos θ वरती जातोय, n sin θ आत येतोय. n ला रिझॉल्व्ह केलं ना आपण, त्यामुळे आता जे मागाचे इक्वेशन आहेत ते सिम्पली थोडेसे अल्टर झाले, बघा. आता जो आपला mg आहे, हा काय असणार आहे, Fs sin θ मायनस n cos θ. मी पुन्हा काय म्हणतोय बघा, mg इज इक्वल टू काय असणार आहे, Fs sin θ मायनस n cos θ. अंडरस्टँड. आपण काय करू बघा, mg इज इक्वल टू काय येतोय, n cos θ, ओके, मायनस Fs sin θ. सॉरी, mg इज इक्वल टू काय मिळालं, n cos θ मायनस Fs sin θ. ठीक आहे. आणि आत जाणारा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, आत उडतोय ना तो सेंट्रिपिटल फोर्स आहे, हा या दोघांची काय असणार आहे, ऍडिशन असणार आहे. मग आपण सबस्ट्रॅक्शन केलं त्यांचं, आता त्यांची ऍडिशन असणार आहे. म्हणजे काय फॉर्म्युला मिळाला, mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू व्हॉट, n sin θ प्लस Fs cos θ. दोन इक्वेशन मिळाले मगासारखे सेम, जसे इथं इक्वेशन 2 मिळालेले. mg इज इक्वल टू काय होतं, Fs sin θ प्लस n cos θ. इथं काय होतं, n cos θ मायनस Fs sin θ. मगाशी Fs sin θ ची डायरेक्शन वर होती, आता फक्त खाली आली, त्यामुळे आपण तो मायनस करून टाकलाय. ओके, दोन इक्वेशन मिळाले. पुन्हा मॅक्झिमम पॉसिबल स्पीड Fs इज द मॅक्झिमम इक्वल टू μs इंटू n. ओके, तो मॅक्झिमम झाला, लिमिटिंग इक्विलिब्रियमला गेला, मग आपल्याला μs इंटू n मिळते. आणि जर ही मी व्हॅल्यू इथे टाकून दिली त्या Fsच्या जागी, हे सॉल्व्ह केलं तर मला मॅक्झिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळतो. आणि तो फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट RG tan θ प्लस μs अपॉन 1 मायनस μs tan θ. इथे बघा वरती मायनस आहे, इथं वरती प्लस आहे, इथं खाली प्लस आहे, इथं काय आहे, मायनस आहे, कारण की ही वेलॉसिटी मॅक्झिमम होणार आहे. बरोबर आहे. हे सिम्पली लक्षात ठेवायला सोपे आहेत. आणि जरी इथं μs 0 असेल तर आपण पहिल्या इक्वेशन कडे निघून जातोय. हे इक्वेशन फार सोपे आहेत. इफ μs इज इक्वल टू cot θ, Vmax becomes infinity. But μs max is 1.
म्यूएस असतो तो 0 पॉइंट मध्ये असतो, आपण काल पण बोललो होतो याच्यावर. याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असू शकते, 1 असू शकते. फॉर अँगल ग्रेटर ऑर इक्वल टू 45 डिग्री Vmax become infinity. However, for heavily banked road, the minimum limit may be important. आपण heavily banked रोड असेल तर तिथं मात्र लोअर लिमिट महत्वाचं असतं. Try to relate the concept used to explaining the well of depth. आपण ते वेल ऑफ डेप्थ बघितलेले मोत का कुवा, त्याच्यामध्ये आपण मिनिमम वेलॉसिटी काढलेली ना, तसं आपण काढू शकतो. हे त्याची माहिती आहे. याच्यावर एक न्यूमरिकल पण दिलाय आपल्याला इथं. एकदा पुन्हा एकदा फॉर्म्युलेज किंवा डायग्राम्स बघून घेऊया. डायग्राम मध्ये काय क्युरी असेल तर डिस्कस करूया. पहिल्या डायग्राम मध्ये तर इझी आहे तुमची एफबीडी. दुसऱ्या डायग्राम मध्ये बघा, दुसऱ्या डायग्राम मध्ये एफएस हा वरती लागलाय म्हणून आपण काय केले, त्याला याच्यामध्ये 2 पार्ट मध्ये रिझॉल्व्ह केले. इथं आपल्याला हा टुवर्ड्स द डाऊनवर्ड डायरेक्शनला लागतोय अलॉंग द इन्क्लाइंड प्लेन, त्यामुळे याचे सुद्धा 2 कॉम्पोनंट पडतायत. इथं मात्र mg इज इक्वल टू काय आलं होतं, n cos थीटा मायनस fs sin थीटा. मी सांगताना सुरुवातीला थोडंसं गोंधळ झालेला, तो क्लिअर करूया. mg इज इक्वल टू n cos थीटा मायनस fs sin थीटा. ओके, n cos थीटा मायनस fs sin थीटा. आणि मग त्याचा mv स्क्वेअर अपॉन r चा फॉर्म्युला दोन्ही आत आहेत, त्यामुळे ऍडिशन केलेली आणि यांना सॉल्व्ह केलेलं. न्यूमरिकल काय आहे पाहूया. न्यूमरिकल काय आहे, ए रेसिंग ट्रॅक ऑफ कर्वेचर 9.9 मीटर. ए रेसिंग ट्रॅक दिलाय आपल्याला, ज्याची रेडियस ऑफ कर्वेचर किती दिली आहे बा, 9.9 मीटर दिली आहे. म्हणजे आर आपल्याला दिलाय 9.9 मीटर. इज बँक्ड ॲट tan इनवर्स ऑफ 0.5. हा अँगल दिलाय, अँगल ऑफ बँकिंग. ओके, tan इनवर्स ऑफ 0.5. ठीक आहे. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन द ट्रॅक ऑन द टायर्स ऑफ द व्हेइकल इज 0.2. ओके, 0.2 दिलाय त्याचा कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. डिटरमाइन द स्पीड लिमिट विद इन द 10% मार्जिन. 10% मार्जिन मध्ये आपल्याला काय करायचंय, त्याचं स्पीड लिमिट काढायचंय. ओके, म्हणजे आलेल्या स्पीडला आपण 10% न मार्जिन घेणार आहे. तर सुरुवातीला आधी व्ही मिनिमम व्ही मॅक्झिमम काढूया. हा, व्ही मिनिमम साठीचा फॉर्म्युला, आता सगळे फॉर्म्युले आपल्याला जवळजवळ माहित आहेत, समजतंय. व्ही मिनिमम इज इक्वल टू काय आहे, आर जी tan थीटा मायनस म्यू एस. इथं दिसते बघा फॉर्म्युला, तोच इथं कॉपी पेस्ट करायचा आहे. हा, आता आता दिले काय काय आपल्याला, आर दिलाय, जी दिलाय. ओके, tan थीटा, थीटा आपल्याला दिलाय tan इनवर्स आणि tan कॅन्सल करणार आहे 0.5 मायनस तुमचा म्यू किती आहे 0.2 आहे, प्लस 1 प्लस 0.5 इंटू 0.2. हे जर मी सगळं कॅल्क्युलेशन केलं तर मला किती मिळतंय, √27 which is nearly equal to 5.196 मीटर पर सेकंड. हे आपण लॉग टेबलनं आरामात करू शकतो. अलाउड मिनिमम शुड बी 10% हायर दॅन दिस. 10% हायर करू शकतो मी. हायर आहे म्हणजे आपण काय करतोय, 110 डिवायडेड बाय 100 आणि त्याच्यानुसार व्हॅल्यू काढली त्याची. तर व्हॅल्यू किती मिळाली, 5.716 मीटर पर सेकंड. ओके, हे सॉल्व्ह करा तुम्ही. सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला नक्की समजून जाईल, काय अवघड नाही. आता Vmax येतोय. Vmax मध्ये सुद्धा आपल्याला हेच करायचं आहे, सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे. इथं लोअर दॅन दिस काढायचं आहे आपल्याला, बरोबर आहे का. 10% मार्जिन मध्ये काढायचं आहे ना. मग मगाशी जसं 110 डिवायडेड बाय 100 होतं, तसं 90 डिवायडेड बाय 100 न सोडवून टाकायचं आहे. ओके, दिस इज द थर्ड ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन व्हेइकल ऑन ए बँक्ड कर्व रोड और बँक्ड रोड. होप तुम्हाला अँगल ऑफ बँकिंग कन्सेप्ट समजली असेल. ओके, आता नेक्स्ट पुढचं कोनिकल पेंड्युलम पाहूया. ओके, कोनिकल पेंड्युलम पाहिलं की आपले सगळे ऍप्लिकेशन संपतायत, म्हणजे आपला मेन पार्ट कव्हर होतोय. याच्यानंतर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणून कन्सेप्ट आहे. आतापर्यंत आपण प्रत्येक जी मोशन घेतोय ते हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये घेतोय, पण कधी कधी काय होतं, एखादा पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो, ती सुद्धा सर्क्युलर मोशनच आहे. त्यावेळी जी हा प्रत्येक पॉइंटला डिफरंट पद्धतीने ऍक्ट होतो. ओके, जी हा ऍक्ट होतो, ऍक्सिलरेशन हे ऍक्ट होतं, त्यामुळे थोडीसे वेलॉसिटी मध्ये चेंज होतो, ते आपल्याला काढायचं आहे. ओके, इथं सुद्धा आपण जर बघितलं तर हा हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरतो. याला कोनिकल पेंड्युलम का म्हणतात, तर कोनिकल पेंड्युलम इज नथिंग बट ए टायनी मास विच इज सस्पेंडेड बाय ए
स्ट्रिंग, इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग म्हणूया आपण त्याला, जो लांबणार नाही, किंवा त्याला मासलेस म्हणूया, फ्लेक्झिबल म्हणूया. ओके. तर एका स्ट्रिंगला मी काय केलं, एक मास अटॅच केलंय आणि त्याला ते मास आहे ते हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतंय. हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतंय ना. त्यामुळे इथं हा जो थ्रेड आहे तो एक कोन तयार करतो वरती, म्हणजे आपण बड्डेला टोपी जशी वापरतो ना, हा कोनिकल पेंड्युलम सेम. मग तसा जो खालचा त्याचा जो सर्कल आहे ते म्हणजे त्या पार्टिकलची ऑर्बिट फिरण्याची, आणि त्याचे जे साइड्स आहेत ते तुमचा हा थ्रेड तयार करणार आहे. ओके. समजा या थ्रेडची लेंथ मी एल घेतली. थ्रेडची लेंथ किती घेतली? एल. आता याचं वर्टिकल बरोबर जेव्हा तो इथं आहे तेव्हा त्याचं वर्टिकल बरोबर अँगल थीटा घेतला. ओके. इथे इनर्शियल फ्रेम आणि नॉन इनर्शियल फ्रेम दिले आपल्याला. ठीक आहे. बाहेरून बघितल्यानंतर आतून बघितल्यानंतर. ओके. काय प्रॉब्लेम असतात किंवा इनर्शियल फ्रेम रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आपलं झाले, हा ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स वगैरे वगैरे. तर आता आपण काय करतोय, आपण ही सिंपल डेफिनेशन ही डायग्राम आधी डिस्कस करूया. या डायग्राम नुसारच आपण हे डेरिवेशन काढणार आहे. काय काढायचं आहे आपल्याला, याच्यातून टाइम पिरियड एक काढावा लागतो. आणि टाइम पिरियड काढतोय म्हणजे फ्रिक्वेन्सी पण मी गेला आरामात. ठीक आहे. तर कोनिकल पेंड्युलम इज द टायनी मास सस्पेंडेड बाय अ लाइट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग विच परफॉर्म द हॉरिझॉन्टल सर्कल्स. हा मास काय करतोय, हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतोय. Okay, if L is the length of the string and theta is the angle made by string with the vertical line, vertical line बरोबर जर theta angle तयार झाला असेल तर आपण हा जो उभा अंतर आहे ते पकडणार L cos theta. ओके. हा अँगल तयार झाला त्याच्यावर L cos theta झाला. आता जर या पॉइंट मासचा जर मी विचार केला, इथं हा जो दिसतोय B, याचा जर पॉइंट मासचा जर मी विचार केला तर त्याची FBD काढायची आहे आपल्याला. FBD काढताना सिंपल लॉजिक नेहमीप्रमाणे mg खाली ओढणार साहजिकच. इथं जो अनबॅलन्स फोर्स आहे तो आहे टी. हा टी दिसतोय का असा इकडे, टेन्शन. ठीक आहे. हा टेन्शन आहे. हे टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग असणार आहे अपवर्ड डायरेक्शनला, ज्याला आपण भरपूर वेळा पांडे सरांच्या मते छाता रूल म्हणतो. बरोबर आहे का, की जर एखाद्या पार्टिकल वर बसून आपल्याला जर त्याचं टेन्शन काढायचं असेल तर तिथं बसून आपण काय करतो, छत्री उघडतो. ज्या डायरेक्शनला त्याची छत्री उघडेल त्या डायरेक्शनला त्याचं टेन्शन काढायचं आहे. साहजिकच इथं बसलो तर छत्री या डायरेक्शनला उघडणार आहे म्हणून इकडे टेन्शन काढलं. ठीक आहे. सोपी मेथड एकदम लक्षात ठेवायला. तर हे T0 आहे, टेन्शन आहे. इज दॅट ओके. आता हा वरती T0 cos थीटा येतोय आणि इकडे काय येतोय T0 sin थीटा. हा टीला मी काय करतोय, रिझॉल्व्ह करतोय. हा थीटा असेल तर हा थीटा येणार, त्यामुळे T cos थीटा आणि इकडे T sin थीटा. ठीक आहे. आता इथं जर मी इक्वेशन्स काढायचे म्हटले तर सेम इक्वेशन येणार आहेत. कोणते कोणते इक्वेशन येणार बाळांनो, तर mg ला कोण बॅलन्स करणार, T cos थीटा. हे सगळं त्यात तेच लिहिले बघा बाळांनो सगळं. ओके. तर आपण डायरेक्ट इक्वेशन लिहूया, T cos थीटा इज इक्वल टू व्हॉट, mg. आणि हा आत ओढणारा T sin थीटा म्हणजे कोण असणार आहे, आपला सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. आता हे आपल्या पाठ झाले जवळजवळ, आपण सगळ्या डेरिवेशनला तेच करतोय. ठीक आहे. तर T sin थीटा इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स mr ओमेगा स्क्वेअर, T cos थीटा इज इक्वल टू mg. सिम्पली या दोन इक्वेशनला मी डिवाइड केलं तर इक्वेशन काय मिळतंय मला. आता इथे इक्वेशनला दोन डिवाइड केलं तर T0 कॅन्सल, tan थीटा इज इक्वल टू m ला m कॅन्सल, r ओमेगा स्क्वेअर अपॉन g, r ओमेगा स्क्वेअर अपॉन g. आणि जर हे इकडे गेलं या बाजूला तर ओमेगा स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे. ओमेगा स्क्वेअर काढायचं आहे ना, तर आपलं काय आलं, r ओमेगा स्क्वेअर अपॉन g. g मल्टिप्लायला गेला, r कुठे गेला, डिवाइडला गेला. दिसतंय, g मल्टिप्लायला आणि r डिवाइडला. साइन थीटा अपॉन कॉस थीटा, टॅन थीटा पण इथं आपण घेतोय तसं. ठीक आहे. वी हॅव टू फाइंड ओमेगा. ओके. वी हॅव टू फाइंड ओमेगा. If we see this figure again, this is r is the radius of this circular orbit, then the vertical distance is L cos theta and horizontal distance is nothing but L sin theta, because L is the hypo of this triangle. Okay. Then r is L sin theta. हा r आहे तो काय मिळाला मला, L sin theta मिळाला. तो आपण इथे लिहून ठेवलाय, r is equal to L sin theta. If t is the time period of the revolution of the bob, then
ओमेगाचा फॉर्म्युला काय बा 2π/t. आता इथं स्क्वेअर आहे म्हणजे साहजिकच आपण कशात लिहिलं स्क्वेअर रूट मध्ये, हे सगळं स्क्वेअर रूट मध्ये टाकून दिलं. आर ची किंमत टाकली तिथं, आर ची किंमत L sin θ, वरचा sin θ आणि हा sin θ काय झाला कॅन्सल. कन्फ्यूज व्हायची गरज नाही, डायरेक्ट उडी मारलेली आहे नाही इथं. ओके समजतंय आपल्याला. आर ची किंमत टाकली L sin θ, हा sin θ आणि खालचा sin θ काय होणार कॅन्सल. आणि ओमेगाचं स्क्वेअर रूट काढल्यामुळे इथं काय मिळालं अंडर रूट G/L cos θ. बघा नीट, ओमेगा इज इक्वल टू 2π/t इज इक्वल टू अंडर रूट G/L cos θ. वी हॅव टू फाइंड टी. टी इकडे जाणार, हे इकडे जाणार, म्हणजे टी चा फॉर्म्युला काय मिळाला 2π अंडर रूट L cos θ/G. क्लियर आहे सगळ्यांना. टाइम पिरियडचा फॉर्म्युला मिळाला. हे आपलं मेन कन्सेप्ट होता. याच्यावर आपल्याला काय काढायचं होता टाइम पिरियड. आता जर टाइम पिरियड मला जर माहित असेल तर फ्रिक्वेन्सी काढणं काय अवघड नाही. फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. याचा रेसिप्रोकल घ्यायचा, आपल्याला फॉर्म्युला मिळणार 1/2π अंडर रूट G/L cos θ. ओके, खालच्या लाईनला बघा थोडंसं लिहिलंय. इन द फ्रेम ऑफ रेफरन्स अटॅच टू द बॉब द सेंट्रिफ्युगल फोर्स शुड बॅलन्स द रिझल्टंट ऑफ द ऑल रियल फोर्सेस which we are called centripetal force for the bob to be rest. T sin theta is equal to mr omega square in magnitude. This is same as equation number 1.5. दिसतंय इथं. तिथं फक्त सेंट्रिफ्युगल फोर्स घ्यायचा होता, इथं सेंट्रिपिटल घेतला. ठीक आहे, म्हणजे दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला समजून जाईल, काय एवढं अवघड नाही. कन्सेप्ट कळली सगळ्यांना. न्यूमरिकल जरी फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज झाला तरी फॉर्म्युले चेंज होणार नाहीयेत. बरोबर आहे. आपला फॉर्म्युला येणार आहे टी इज इक्वल टू 2π अंडर रूट L cos θ/G. ठीक आहे. आता याच्यावर दोन न्यूमरिकल्स आहेत. ओके, आज हे वाचा. मी उद्याच्या लेक्चरला सुरुवातीला हे न्यूमरिकलच सोडवून घेणार आहे. ओके, हे न्यूमरिकल सोडवून घ्यायचे आणि मगच आपण पुढे जायचं. ठीक आहे. मग उद्या आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बघणार आहोत. आज आपण 2 पॉइंट पाहिले. पुन्हा एकदा छोटेसे रिकॉल करूया आणि थांबू मग आज. ठीक आहे. पहिल्यांदा आपण व्हेइकल ऑन अ बँक्ड रोड बघितलं. बँक्ड रोड मध्ये 3 डेरिव्हेशन पाहिले आपण. एक सेफेस्ट स्पीडचं, नंतर लोअर स्पीड लिमिटचं आणि अप्पर स्पीड लिमिटचं. यांचे फॉर्म्युले लक्षात आले सगळ्यांच्या. लोअर स्पीड लिमिटला फ्रिक्शन फोर्स इन्क्लाइंड प्लेनच्या डायरेक्शनला अपवर्डला ओढतो आणि अप्पर स्पीड लिमिटला डाऊनवर्डला ओढतो. हे छानसं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला इझी वाटेल. ओके, इथलं जर कॅल्क्युलेशन जमलं नाही तर नक्की मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला इथलं कॅल्क्युलेशन करून दाखवतो. ठीक आहे. थांबूया मग आज. थँक्यू.